राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ यांचे संयुक्त विद्यमाने काल 30 जून रोजी सातारा जिल्हा परिषद सातारा येथे लक्षवेधी आंदोलन काढण्यात आले होते। हे आंदोलन विविध मागण्यांसाठी होते। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण 10 वर्ष झालेल्या किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी यांचे समावेशन करण्यात यावे, तसेच 10 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे देखील पगार वाढ तसेच बदली धोरण करण्यात यावी। या मागण्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर काल 30 जून रोजी कंत्राटी कर्मचारी यांचे आंदोलन काढण्यात आले होते। या आंदोलनावेळी पाटण तालुका कंत्राटी कर्मचारी सातारा जिल्हा परिषद सातारा येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाचे सातारा जिल्हा प्रमुख विजय गायकवाड काय म्हटले सतर्क इंडियाशी बोलताना। समायोजनाचा जो विषय आहे तो विषयाच्या अनुषंगाने कॅबिनेटनं आज शासन निर्णय पारित केला, परंतु गेले 1.25 वर्ष त्या शासन निर्णयावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही। कर्मचाऱ्यांचा समावेशनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न गेले 1.25 वर्ष तसाच प्रलंबित आहे। त्याच्याच बरोबर आमच्या ज्या इतर मागण्या आहेत, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ असेल, कर्मचाऱ्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचा विषय असेल, EPFचा विषय असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाचा विषय असेल, आणि त्याच्याबरोबरच आमचे जे कर्मचारी इतके वर्ष काम करतायत, गेले 17-18 वर्षापासून कर्मचारी काम करतायत, या कर्मचाऱ्यांचा जो समान व काम समान वेतनाचा जो विषय आहे तोही विषय प्रलंबित आहे। या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी सर्व सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही या ठिकाणी एकवटलो आहे आणि शासनाला आम्ही एक लक्षवेध आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही शासनाला जाणीव करून देतो आहे की या अधिवेशन कालावधीमध्ये जर का आमचा जो शासन निर्णय आहे 14 मार्च 2024चा त्याची अंमलबजावणी केली नाही आणि कर्मचाऱ्यांचं समायोजन जर केलं नाही तर हे आंदोलन त्याच्यानंतर 10-11 तारखेपासून आझाद मैदानावर जाईल। आणि याचा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेतलाय, आढावा घेतलाय आपले सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता पायदंडे यांनी। आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता पायदंडेसह संतोषी जगदाळे, सतर्क इंडिया न्यूज, सातारा।